भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहे. आत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं जे शरद पवार गटातले सरचिटणीस काँग्रेसचे माजी नगरसेवक मुन्ना सिंग आणि अनेक लोकांचा पक्षप्रवेश झाला. नांदेडमध्ये पुढच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार आहे. अनेक काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेबांच्या गटातले आणि जे काही उद्धव ठाकरेजीकडले असतील ते सुद्धा आजच त्यांचे पक्षप्रवेश घ्यायचे होते. पण पुढच्या महिन्यामध्ये मी पुन्हा येणार आहे नांदेडमध्ये, तेव्हा सर्व पक्षप्रवेश मी करणार आहे. मराठा आरक्षण न मिळाल्यास निवडणुका होत नसतात, धरंगे पाटलांनी. धरंगे पाटील साहेबाबद्दल सरकार बोलतं आहे, माननीय एकनाथजी आमचे नेते बोलत आहेत. मला वाटतं की आमचे मंत्री गेले आहेत, मागे परवा गेले होते मंत्री त्यांच्या सरकारमध्ये बोलतात. त्यामुळे सरकार आणि धरंगे पाटील यांची जी बोलणी चालू असताना आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जवळपास सरकार सोडवत असताना मी काही त्याच्यामध्ये बोलणे होणार नाही. पण एवढं नक्की आहे की माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी छत्रपती शिवरायाच्या साक्षीने मराठा समाजाला टिकणारं निरंतर कुणी आळवं येणार नाही, मराठा समाजाला कुणी धोका करणार नाही असं आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हे नक्की आहे की जेव्हा एखादी कायदेशीर बाब असतं किंवा कायदेशीर प्रक्रिया असते त्याला थोडा वेळ लागतो. पण मला एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांच्या सरकारवर पूर्ण भरोसा आहे. मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देतील आणि मराठा समाजाला एकदा असं आरक्षण देतील की पिढ्यानपिढ्या आणि जास्तीत जास्त आरक्षण मराठा समाजाला कसं मिळेल याकरता आमचं सरकार काम करतं आहे. आणि आता सरकार अंतिम टप्प्यात आलं असं मला वाटतं आहे. मी सभागृहात खूप वेळ होतो, त्यामुळं नक्की थोडी वाट बघितली पाहिजे. सरकार निश्चितपणे चांगला मार्ग काढेल. दोन पक्ष आता तिसरा पक्ष फुटण्याच्या तयारीत आम्ही कोणाकडेच पक्ष फोडत नाही, आम्ही कोणाकडे जातही नाही पक्ष फोडायला. पण हा दुपट्टा जर कुणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत आम्ही करतो. नांदेडमध्ये कोणता मोठा दुपट्टा या दुपट्ट्याकरता आता खूप लोक काँग्रेसचे मोठे नेते आहेत. सांगितलं हा दुपट्टा घालायला, कारण या दुपट्ट्याने बघा जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प केला. आमचे नेते मोदीजी आहेत, दुपट्ट्याचे नेते. अजितदादांनी बघा, अजितदादांनी काय म्हटलं, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी या सरकारमध्ये जातो. तर मंत्री बनण्याकरता नाही आलं, त्यांना मोदीजींच्या संकल्पाला साथ दिली आणि म्हणून अशा संकल्पाला जो साथ देईल, मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे, त्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक नेते भाजपमध्ये येण्याकरता तयार आहेत. त्यामुळे तशा नेत्यांचं अभिनंदन आहे. त्या नेत्यांना आम्ही हा दुपट्टा नक्की घालू. पुण्यातील भाजप आमदारांनी धास्ती घेतली काही नको. दादा, आमचे देवेंद्रजी, आमचे एकनाथजी तिघेही बसून कुणावरही अन्याय होणार नाही, ना भाजपवर होणार, ना अजितदादा गटावर होणार, ना शिंदेजीवर होणार. कुणावरही अन्याय होणार नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील, आमचं केंद्रीय नेतृत्व बसेल आणि महायुती प्रचंड ताकदीने एकत्र आहे. 11 पक्ष एकत्र आम्ही आहोत. 45+ जागा आम्ही लोकसभेच्या जिंकणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानमंडळात 2.25च्या वर आमदार दिसतील. इतकी अभेद्य युती आमची आहे आणि त्यामुळं तुम्ही चिंता करायची गरज नाही. प्रचंड इमानदारीनं आणि आम्ही आज बघितलं सर 51% लढाई झाली तरी आम्ही तयार आहोत. अजितदादा जिथे असेल त्यांच्या उमेदवाराला मदत करेल, ज्या ठिकाणी आमचा उमेदवार असेल त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथजी मदत करेल आणि आमचे 11 पक्ष मदत करतील. त्यामुळं चिंता करायची गरज नाही. या महाराष्ट्रात प्रचंड एक मोठं वादळ येणार आहे मोदीजींच्या नावाचं आणि त्या वादळामध्ये सारे साफ होणार आहे. काही काळजी करू नका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.